जे ज्ञानाचा पुरठा ते तर सेवा हा दारवंठा, ते स्वाधीन करी सुभटा ओळगून. हे अर्जुना, जेथे ज्ञानाचा वाडा आहे तेथे सेवा हा त्या वाड्याचा उंबरठा आहे. तो उंबरठा ओलांडल्याशिवाय म्हणजे सेवा केल्याशिवाय तुला ज्ञानाचा वाडा आपलासा करता येणार नाही. सेवाभाव हा गुण आपल्या जीवनामध्ये असेल तर ते खरं ज्ञान. आणि सेवा हा गुण ज्ञानियाकडे असतो आणि ज्ञानी हा अहंकार मुक्त असतो, असं या ओळीचं संदर्भ अर्थ होय. जे ज्ञानाचा पुरठा ते तर सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळखून. तुला ज्ञानप्राप्ती व्हावीशी वाटते तर तुझ्या अंगात पहिल्यांदा विनय, दास्यभाव, सेवा वृत्तस्थ, गुरुसेवा, ज्ञानसेवा. गुरु तेथ ज्ञान, ज्ञान तेथे आत्मदर्शन. सुंदर अशा प्राचीन वाड्याची एक महती असते, एक लौकिक असतो. त्या वाड्यामध्ये सत्पुरुष आणि सत्वगुणाची माणसं वावरलेली असतात. ती कुळ परंपरा, तो ज्ञानाचा ठेवा, ते वैभव, तो उंबरा जिथं आपण पहिलं पाऊल ठेवतो आणि ते ज्ञान प्राप्तीच्या अगोदर सेवा हा दारवंठा. खूप छान आहे पहा. घराचं अंगण आणि घराचा पहिला उंबरा आणि घरातली माणसं ही गुणवान, सज्जन आणि सात्विक या त्रिगुणात्मक सद्भाव जपणारी माणसं असेल, तेथे दैवी गुणाचा जो ज्ञान ठेवा, गुरुदास्य भाव सहज असतो. ज्ञान तेच सामर्थ्य. गुरु तेथ ज्ञान, ज्ञान तेथे आत्मदर्शन. पठ, पाठांतर, लेखन, वाचन, दीर्घचिंतन, सूक्ष्मचिंतन आणि रसपूर्णता, रस व्याप्ती ही ज्ञानियाकडे ओघवती असते. पण 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 ताठा तोरा कामाचा नसतो. अहंता, अहंकार, मीपणाचा जो ज्ञानाचा गर्व तो नसायला हवा, नकोच. श्री ज्ञानेश्वरी तील 4थ्या अध्यायातील ही ओवी माऊलींनी खूप छान असं वर्णन केलेलं आहे. हे अर्जुना, जेथे ज्ञानाचा वाडा आहे तेथे सेवा हा त्या वाड्याचा उंबरठा आहे. तो उंबरठा ओलांडल्याशिवाय म्हणजे सेवा केल्याशिवाय तुला ज्ञानाचा वाडा आपलासा करता येत नाही. आपलासा, आपलेपणा. एखादी सून विवाह झाल्यानंतर आपल्या सासरी येते, तो उंबरठा ओलांडल्यानंतर एक माप असतं धान्याचं,
आणि त्याबरोबर तिची लक्ष्मीची पाऊल त्या घरामध्ये येतात. गृहलक्ष्मी, सेवाभाव, त्याग आणि कर्तव्य दक्षता हा गुण सासूकडून येतो. सासू मा मंदी आणि आईचं ते हृदय, आईकडून आलेलं गुण आणि तिथं ज्ञान येतं ओघवताना आणि सहजतेनं ती सून त्या घरची लक्ष्मी होते. असा सूक्ष्म अर्थ सेवाभाव. पुरुषाकडेही हवाय, स्त्रीकडेही हवाय, असा भेदाभेद नाही. आत्मा आत्मी नाही. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी असा हा गुण. ये हृदय ते हृदय, ही सात्विकता, सज्जन, ज्ञानी आणि गुणी हा त्रिविणी संगम प्रपंचात आहे. सेवा हा चिदारवंता, तेथ सेवा हा दारवंता, तो स्वाधीन करी सुभटा ओळगून. ज्ञान येतं, ओघवता येतं, पण गुरुभक्ती, गुरु दर्शन आणि गुरुनं दिलेलं ज्ञान हे अंगीकरणात, आचरणात सात्विकता आणि सेवाभाव वृत्तीनं जर जपलं तर घर हे स्वर्ग समान आहे. प्रपंच आणि परमार्थ यांचा सुमेळ, सत्संगी रती वाढो असा हा भाव आहे. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.